Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. अनेक क्राईमच्या घटना आणि त्यातल्या वेगवेगळ्या धक्कादायक बाजू आपण सातत्यानं पाहतच असतो. मात्र वरळीतल्या एका स्पामध्ये झालेल्या मर्डर प्रकरणात चकित करणाऱ्या गोष्टी समोर येऊ लागल्यात. वरळीतील स्पामध्ये गुरु वाघमारेच्या हत्येनं मोठी खळबळ उडाली. चुलबुल पांडे या नावानं गुरु वाघमारे ओळखला जायचा. या हत्या प्रकरणात रोज नवी माहिती आता समोर येते. या प्रकरणात काही जणांना अटक देखील झाली आहे. यात सर्वात चक्रावणारी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे गुरुने आपल्या 22 शत्रूंची नावं अगोदरच आपल्या मांडीवरती गोंदवलेली होती. त्यामुळं या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणाची इनसाइड स्टोरी काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबईतल्या वरळी नाक्यावरल्या एका स्पामध्ये गुरु वाघमारेचा मृतदेह आढळून आलेला. गुरुच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. गुरुला संपवण्यासाठी 6 लाखाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली. तर या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या विलेपार्लेत राहणारा वाघमारे हा वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये नेहमीच जायचा. हत्येच्या दिवशी सुद्धा गुरु स्पामध्ये गेलेला. त्यावेळेस त्याच्या 21 वर्षीय मैत्रिणीनं त्याच्याकडं पार्टीची मागणी केली. यानंतर 5 जणांचा एक ग्रुप सायनमधल्या हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. पोलिसांनी असं सुद्धा सांगितलं की बुधवारी रात्री 12:30च्या सुमारास हे सर्वजण हॉटेलमध्ये पार्टी करून परत स्पामध्ये परतले. काही वेळानं त्यातले 3 जण निघून गेले आणि वाघमारे आणि त्याची मैत्रीण तिथंच थांबले. सुमारे 2 तासानंतर 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी स्पामध्ये येऊन वाघमारेवरती धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली. या हत्येची माहिती मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यावेळेस वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसून आला. खंडणीच्या त्रासाला कंटाळून 2 स्पा मालकांकडूनच 6 लाखांची सुपारी देऊन गुरु वाघमारेची हत्या केल्याचं समोर आले. मात्र हत्या प्रकरणामधला एक मोठा ट्विस्ट आता समोर आलाय. हत्या झालेल्या गुरु वाघमारेच्या दोन्ही मांड्यांवरती तब्बल 22 नावं गोंदवलेली आहेत. माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास हेच लोक जबाबदार असतील असं म्हणून ही नावं गुरुनं त्याच्या मांडीवरती गोंदवली आहेत. आता पोलिसांकडून या 22 लोकांची चौकशी होणार असल्याची माहिती सुद्धा मिळते. गुरुच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 3 आरोपींना तर वरळी पोलिसांकडून 1 आरोपीला असं 4 आरोपींना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. गुरु वाघमारे हा स्पा मालकांना खंडणीसाठी वारंवार त्रास द्यायचा. गुरुकडून अनेक स्पा मालकांना ब्लॅकमेल केल्याचा आणि त्रास दिल्याच्या तक्रारी सुद्धा दाखल झालेल्या होत्या. ज्या स्पामध्ये हत्या झाली त्या स्पाच्या मालकाकडून वाघमारे 8 ते 10 वर्षांपासून खंडणी घेत होता. आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाणीव कदाचित गुरु वाघमारेला असावी, म्हणूनच की काय आपले शत्रू कधीतरी आपला काटा काढतील अशी शंका गुरुला होती. त्यामुळं त्यानं चक्क आपल्या मांडीवरती आपल्या शत्रूंची नावं गोंदवलेली होती. माझ्या जीवितास काही बरं वाईट झाल्यास हेच लोक जबाबदार असतील असं तिथं त्यांना लिहिलं सुद्धा आहे. याच 22 जणांच्या यादीमध्ये आता त्याची ज्यांनी हत्या केली त्यातल्या एका आरोपीचं सुद्धा नाव आहे. माझ्या दुश्मनांची नावं डायरीमध्ये नोंद आहेत, चौकशी करून कारवाई करावी असं सुद्धा वाघमारेनं स्वतःच्या मांडीवरती गोंदवलेलं आहे. या 22 नावांमध्ये स्वतःच्याच कुटुंबातील 2 सदस्यांची नावं असल्याचं सुद्धा पोलीस तपासामध्ये समजते. गुरुच्या हत्येची सुपारी दिलेला स्पा मालक संतोष शेरेकरचं नाव सुद्धा या मांडीवरती गोंदवण्यात आलेल्या लिस्टमध्ये आलेलं आहे. खंडणीखोर गुरु वाघमारेला संतोष शेरेकडकडून आधीसुद्धा जीव मारण्याचा प्रयत्न केला होता अशी सुद्धा माहिती समोर आली. आता या प्रकरणामध्ये पुढे आणखी काय तथ्य समोर येतंय हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. दरम्यान आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.